बाळकृष्ण महाराज की जय। आता हे झालं ना, आपण दहीहंडी फोडायची का? राघवा आप 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 बरोबर 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 ये राघवा ये वास छान लागली एकदम छान छान लागली ना होय होय ठीक आहे हंडी लागली फोडणारा कान्हा कुठे आहे अरे अरे चिंगुडी कानुले कुठे चिंगुडी आई मी इथे. गोड दिसते पांढरी हंडी फोडा आता चला जंप 1 2 3 मोठी उडी 1 2 3 पण नाही येते रे. थांब आता दोन थरांची आता दोन थरांची हंडी लावण्यात येत आहे आणि चला आता तरी खा किती आनंदात आहेत ना सगळे. हो कितीही संकट आलीत ना तरी आपल्या घरातला आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्या मॅडम पण आल्या होत्या ना खास तुम्हाला शोधायला. तुम्हाला नवीन केसही मिळाली. लवकरच तुम्ही निर्दोष म्हणून जगासमोर याल. काळजी नका करू सगळं नीट होईल. हा गेल्या हिअरिंग मध्ये ऑपोनंट वकिलाने माघार घेतली तिथेच मोठी चूक झाली. खरं तर पुरावा आपल्याकडे होता आणि आर्ग्युमेंट सहज टॅकल करता आले असते. हा आता हे जे वकील आहेत ना आपले त्यांना काही ही गोष्ट लक्षात आली नाही की आपल्याकडे पुरावा आहे आणि मी तेच करणार आहे. या वेळेला तो पुरावा सादर करून आर्ग्युमेंटला सुरुवात करणार आहे. ह्या स्ट्रॅटेजीने मी जाणार आहे. चिंगी तुला झोप आली बाळा? मला झोप नाही आलीये. मला कंटाळा आलाय. असं नाही करायचं. हे बघ तू मोठी झाल्यानंतर माझ्यासारखं जर का तुला वकील व्हायचं असेल तर कंटाळा करून कसं चालेल. तुला डिस्कशन मध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. पण तू आमच्याशी का डिस्कस करतोय बाबा? कारण माझे असिस्टंट्स नाही आहेत ना माझ्यासोबत म्हणून आता तुम्हीच माझे असिस्टंट्स. हा तर मी काय सांगत होतो कॉम्प्लिकेशन्स आहेत कोण नाही म्हणताय. म्हणून तर त्या लोकांना जमत नाही म्हणून तर ती बाई आपल्याकडे आली ना. कॉम्प्लिकेशन्स आणि किती आहेत बघ. कळतंय का? नाही म्हणजे खरं सांगू का तिला काय मला काही कळत नाही. पण सांगा तुम्ही तरी. बाबा मी मोठी झाल्यावर तुझ्यासारखी वकील बनेल. पण माझ्या असिस्टंटला असं सगळं काही सांगत नाही राहणार. हे पाय माझी चिंगी. मी खेळायला जाते. असं ठीक आहे चल आनंदी मी पटकन हे आवरून घेतो तयारी करतो. मला ऑफिसला जायचं आहे. हे पाय माझं ऑफिसला कशाला? हो अहो नाही ऑफिसला वगैरे काही नाही. मी ऐकते ना. सांगा ना तुम्ही. मला नाही कळलं तरी सांगा. मी ऐकेन तुमचं. अरे बाबा ऐक. हे बघ त्या बाईने मला जी केसची फाईल दिलेली ना तेवढीच पुरेशी नाही आहे. त्या संदर्भातले इतर जे एव्हिडन्स आहेत ना त्याची मी एक वेगळी फाईल बनवून ठेवली होती जी ऑफिसमध्ये आहे. ती आणायला तर मला जावंच लागणार आहे. आणि केस हँडओव्हर करणं म्हणजे नुसती एक फाईल दिली की झालं असं नाही होत ना. पण मी काय म्हणते ऑफिसमध्ये फोन करा. ते आणून देतील ना कोणीतरी तुम्हाला जे काही हवं असेल ते. काय फोन करून झालंय. फोन उचलत पण नाही येत माझा. मलाच जाऊन ती फाईल कलेक्ट करावी लागणार आहे.
ठीक आहे, जा तुम्ही ऑफिसमध्ये, पण कोणी काही बोललं ना लक्ष नाही द्यायचं, त्रास नाही करून घ्यायचा कोणाचाच. ठीक आहे, बरं हे नंतर मी ठेवतो, आलो मी पटकन. आनंदी, अगं आम्हाला ऑफिसला जायला उशीर होतोय. हो, डबे तयार आहेत, आलेच. तुमचा हे घ्या. थँक्यू आनंदी. थँक्यू आनंदी बहिणी. तुम्ही आहात म्हणून आमचं कसं बसं भागतंय, नाही तर आमच्या घरी एवढ्यात काय डबा मिळाला नसता. नाही हो, सकाळी गडबड होते ना, आणि दोघेही कामावर जाता तुम्ही, काही हरकत नाही. बरं मी काय म्हणते, चहा घ्या ना. नाही नाही, नको नको, खरंच उशीर होतोय, निघतो आम्ही. ठीक आहे, ठीक बाय. आहे. हो, टाटा. गुड मॉर्निंग मोहिनी. एक्सक्यूज मी सर. डायरेक्ट आत कुठे चाललाय? अपॉइंटमेंट घेतली आहे का? मी आहे राघव कर्णिक, अनेक वर्ष इथे काम करत होतो, विसरलीस? आय नो, पण तुम्ही आता इथे काम करत नाही ना, आणि अपॉइंटमेंट नाहीये, सो तुम्ही सरांना भेटू शकत नाही. या फर्म मध्ये अपॉइंटमेंट शिवाय भेटता येणार नाही, हे कधीपासून सुरू झालं? सरांनीच तशी ताकीद दिली आहे आम्हाला. मी सरांना फोन करत होतो, त्यांनी फोन माझा उचलला नाही, म्हणून मला इथे यावं लागलं. सर जरा 2-3 दिवसापासून बिझी आहेत, सो. बरं ठीक आहे, माझं त्यांच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे, तर सरांना भेटायचं आहे त्यांना, प्लीज जाऊन सांगशील तू? मोहिनी, माझं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून मी इथे आलोय, प्लीज. मी बोलते सरांशी. अरे राघव, काय कसं आहेस? परत जॉईन करतेस की काय? नाही नाही, मी सरांना भेटायला आलो होतो एका केस संदर्भात. केस संदर्भात? अच्छा, तुझी ती वाली केस आमच्याकडे लढायला घेऊन आलास की काय? तुझं एक बरं आहे बाबा, बायका पोरांसोबत फक्त आराम. काय रे? मग काय, पण तुझ्या कामाचा लोड आमच्यावर पडलाय बाबा, आम्हाला विकेंडला पण काम करावं लागतंय. बर चल, आम्ही आलोच. बरं तू बस बस बस, आम्ही चहा घेऊन येतो. सरांची मीटिंग सुरू आहे. मीटिंग संपल्यावर मी तुम्हाला लगेच कळवते, तोपर्यंत तुम्हाला बसायला सांगितलंय. थोडस तूप वाढतेस का ग? हो हो. वा, थोडस अजून. अजून थोडस. काय काय थोडं थोडं? अगं तुपाने काही होत नसतं ग. तब्येतीचं नाही म्हणत आहे मी, महाग आहे तू. एक बरणी पुरली पाहिजे महिनाभर. आई, काय बरं, राघवचं काय, त्याला जेवायचंय की नाही? हा, कधी येणार आहे तो? करते फोन. कमी खा. आई, काही लागलं तर सांगा. हो. बोल आनंदी. अहो, किती वेळ अजून? मी थांबलंय जेवायला. आनंदी, इतक्यात काही लगेच इथे येणार नाही, मला वेळ लागेल. तू जेवण करून घे. फक्त पुरावे तर आणायचे तुम्हाला, इतका उशीर का होतोय? अगं, पण ते आणण्यासाठी सरांची आधी परमिशन घ्यावी लागेल. त्यांना भेटण्यासाठीच मी थांबलोय. ते मीटिंग मध्ये बिझी आहेत, वेळ लागेल, थोडं वाट बघतो त्यांची. काही खाल्लं नसेल ना तुम्ही? नाही म्हणजे. अरे राघव, तू अजून सरांना भेटला नाहीस? नाही, त्यांची मीटिंग सुरू आहे म्हणाले. अरे लंच टाइम झालाय, तू काय खाल्लंच की नाही? तू एक काम कर, तू बाहेर जा आणि काहीतरी खाऊन ये. तुला तो वडापाव आवडतो ना, तो खाऊन ये जा.
हा आनंदी बोल. अहो स्वयंपाक केलाय मी तुमचा, आपल्या घरी या. आनंदी मला आता नाही येता येणार. त्या फाईल्स कसे करून मला कलेक्ट करायचे. ते सांगा कोणाला तरी फाईल्स घरी द्यायला. तुम्ही या बरं घरी, भूक लागली असेल. सकाळपासून काही खाल्लं नाहीये, उशीर झालाय. या बरं आपल्या घरी. आनंदी गरज माझी आहे. खरं तर ही केस मला हँडओव्हर करताना हे लोक खूप नाटक करणार मला माहित होतं. पण इथे येण्या अगोदर मी विसरून गेलो होतो. ते हरकत नाही. ते आमचे बॉस आहेत ना, मला माहिती आहे मुद्दामून मला ताटकळत ठेवलंय त्यांनी. पण मी सुद्धा वाट बघत राहणार त्यांची. त्यांच्यावर प्रेशर बिल्टअप व्हायलाच पाहिजे. जोपर्यंत ते मला वेळ देत नाहीत, मला भेटत नाही, मी इथून हलणार नाही. आणि ऐक, तू काळजी करू नकोस. तू जेवण करून घे बरं, मी नंतर फोन करतो. नाही मी थांबते. हो या. हॅलो. पाय माझे अजून आले नाहीयेत. हे काही खाल्लंही नसेल यांनी. फोनही उचलत नाहीयेत. अजून किती वेळ लागणार आहे देव जाणे. ऑफिस सुटण्याची वेळ पण झाली आहे खरं तर. आनंदी, आनंदी. हा ओ आनंदी, सावकाश. काय कसली गडबड एवढी? मला ऑफिस मधून यायला उशीर झाला गं आनंदी. हा मग ठीक आहे ना, कुठं बाहेर जायचंय का? अगं तसं नाही, मी ठरवलं होतं की नंदू कामावरून यायच्या आधी सगळा स्वयंपाक करून ठेवायचा. हा त्याला असं नको वाटायला की मला काहीच येत नाही. सकाळी बघितलंस ना कसं ऐकवलं त्याने मला. थट्टा करत होते हो. काही थट्टा बिट्टा नाही. आनंदी, तू आत्ता आधी माझ्या बरोबर लगेच चल आणि मला जरा शिकव की लवकरात लवकर स्वयंपाक कसा करायचा. काय आहे ना, नुसता आमटी भात करायचं म्हटलं तरी मला 2 तास लागतात. ठीक आहे ठीक आहे, मी काय करते म्हणजे हातातलं काम संपवते. हा आणि मग नको ग नको, हातातलं काम वगैरे अगं नंदू यायच्या आधी करायचंय ग मला. हे सगळं व्हायला खूप वेळ लागेल. आनंदी प्लीज चल ना ग. खूप काम बाकी आहे. नाही नाही, मी आता नाही ऐकणार काय तुझं. तू चल. सॉरी बाप्पा, सॉरी. चल 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 लवकर, चल पटकन पटकन होईल. अजून संपली नाही एका सरांची मीटिंग? मी तुम्हाला म्हटलं ना की सर फ्री झाले की तुम्हाला कळवते म्हणून. कधी? अख्खा दिवस तुम्ही मला इथे बसवून ठेवलेले. राघव, अरे सर बिझी असतील, त्याला ती तरी काय करणार. हे बघ, तुला जर उशीर होत असेल तर तू उद्या ये ना, किंवा कॉल कर सरांना डायरेक्टली. माझं महत्वाचं काम आहे म्हणून मला ऑफिसमध्ये यावं लागलेलं आहे. पण काय रे, तुम्ही लोकांनी इतकी वर्ष माझ्यासोबत काम केलं, एकालाही वाटलं नाही मला अटेंड करावं असं? तुमच्यापैकी एकाने येऊन मला साधं पाणी सुद्धा विचारलं नाही. सरांच्या भीती कधी वागताय ना असे? कसली भीती आहे तुम्हाला? सॉरी, पण जोपर्यंत सर मला आतमधून कॉल करत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आतमध्ये पाठवू शकत नाही. राघव, अरे शांत हो, सर बोलवतील ना तुला. माझं सरांकडे महत्वाचं काम आहे आणि सरांकडे माझ्यासाठी 10 मिनिटं सुद्धा नाहीयेत. मी स्वतःच जातो त्यांना भेटायला. नाही सर, नको. सर मला ओरडतील. राघव, अरे या सगळ्यामुळे तिला ऐकावं लागेल. मला माहिती आहे सर मला मुद्दामून टाळतायत. का तर ती कोण कुठली मुलगी माझ्याबद्दल काय काय बोलली म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवला तुम्ही सगळ्यांनी. अरे पण मी तुमच्यासोबत इतकी वर्ष काम करतोय, मी माणूस म्हणून कसा आहे हे साधं तुम्हाला ओळखता सुद्धा आलं नाही. काय ग मोहिनी, असा वागू शकतो मी? मुद्दामून वागताय ना तुम्ही सगळे माझ्यासोबत. काय ऑर्डर चाललाय? सर मला तुम्हाला भेटायचंय. मी कधीपासून इथे वाट पाहतोय आणि तुमच्याकडे माझ्यासाठी 10 मिनिटं सुद्धा नाहीयेत. राघव, तू आता फॉर्म मध्ये नाहीये, आम्ही आहोत आणि आमच्याकडे बरीच कामं आहेत. सर 10 मिनिटाचा प्रश्न आहे फक्त. ठीक आहे, तुला जे काय बोलायचं ते आतमध्ये केबिन मध्ये येऊन बोल. वर्षाताई. हा हा, हे बघ आले. चल सांग आता पटपट स्वयंपाक कसा करायचा ते लवकर सांग. काय आहे ना, नंदू यायच्या आधी मला सगळा स्वयंपाक करून बसायचंय आणि तो आल्यावर त्याने तुला पाहिलं ना तर तो मला म्हणेल की रात्रीचा स्वयंपाक करायला सुद्धा तुलाच बोलवलं म्हणून. हे आनंदी काय टाइमपास करतेस, पटपट सांग ना. हे बघा काय करायचं, तुम्ही ना आधीच ठरवायचं की दुसऱ्या दिवशी कुठली भाजी बनवायची आहे ते. समजा तुम्हाला शिमला मिरची बनवायची असेल तर आपल्या घरी आपण कशी बनवतो, पीठ पेरून करतो की नाही. मग त्यासाठी काय लागतं, शिमला मिरची, बेसनचं पीठ, जिरं, तेल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत का हे रात्रीच बघून ठेवायचं. आणि हे बघा काय करायचं, एका गॅसवर ना भाजी ठेवायची, परतवायला दुसऱ्या गॅसवर भाताचा कुकर.
आणि दोन्हीकडे लक्ष ठेवायचं. हे आनंदी, मला सांग, तू हे सगळं आपल्याकडे रोज करतेस? हो. काय गो, मी कधी ऑब्झर्वच केलं नाही. ठीक आहे, तुम्हाला पण होईल सवय. प्रत्येक बाई आतनं जात असते. पण तुम्हाला माहिती आहे, सकाळी प्रत्येक बाईची गडबड होते. सगळ्यांच्या वेळा ठरलेल्या असतात ना, तिचा गोंधळ होतो, धावपळ होते. पण तिचं जेव्हा कुटुंब एकत्र जेवतं ना, पोटभर जेवतं, तेव्हा तिला खूप बरं वाटतं. काळजी नका करू, तुम्हालाही सवय होईल. चला भाजी करायला घेऊ आपण. हा चालेल. मी काय म्हणते, शिमला मिरचीच करायला घेऊयात का? आहे, दे दे, मी चिरते, दे. काय झालंय? काय हवंय तुला? सर, मला यामिनी यांच्या केसची एव्हिडन्स फाईल हवी. अच्छा, म्हणजे त्या आल्यास तुझ्याकडे केस घेऊन? हो, त्यांची केस मी लढतो आता. गुड. या फॉर्मचे जेवढे तुझे क्लायंट्स होते ना, त्या सगळ्यांच्या फाईल घेऊन जा. त्या सगळ्यांच्या केस तूच लढ. असंही तुझं हे प्रकरण झाल्यानंतर या फॉर्म मध्ये कोण येतच नाहीये. सर, हे बघा, मी काहीच केलेलं नाहीये. ते झालेले ते फक्त आरोप आहेत माझ्यावर. जे काय आहे ते आहे. अरे तुला कल्पना तरी आहे का तुझ्या प्रकरणामुळे माझं किती नुकसान झालंय ते? ही नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी मला किती वर्ष लागणार आहेत? आमचे कितीतरी क्लायंट तुझ्या ह्या प्रकरणामुळे सोडून गेले आहेत. का? तर त्यांना अशी फर्म नको आहे की त्यांच्या वकिलावरती आरोप लागलेले आहेत. आणि तुला काय वाटलं, हे सगळं सहन करून तुला आमच्या केसेस देईन मी? सर, मी तुमच्याकडे केसेस मागण्यासाठी नाही आलेलो आहे. ही केस स्वतःहून माझ्याकडे आलेली आहे. कारण मिस यामिनी यांचा तुमच्यापेक्षा माझ्यावर जास्त विश्वास आहे. त्यांना वाटतं की तुमच्या फर्मकडून त्यांची केस त्यांनी लढू नये, म्हणून ही केस आता मी स्वतः लढतोय. आणि ती एव्हिडन्स फाईल तुम्ही द्यायला काहीच हरकत नाहीये, कारण ते सगळे पुरावे मी स्वतः मिळवलेत. मी तुला एव्हिडन्स फाईलही देणार नाही आणि ही केसही देणार नाहीये. मी बोलतो त्या क्लायंटशी. आणि याच्या पुढे आमच्याकडनं कुठल्याही सहकार्याची अपेक्षा करू नकोस. हे कायम लक्षात राहील माझ्या. सर, अहो, किती वेळ, कधीपासून वाट बघते मी. भूक लागली असेल ना, म्हणून सांगत होते दुपारी घरी या, जेवण करा आणि मग जा ऑफिसला. काम झालं? बरं ठीक आहे, ते सगळं जाऊ दे. मी ताट वाटते. हा, मी काय झालं? आनंदी, खूप सहन करतोय मी. सहन करण्यामध्ये सगळ्या परिसीमा गाठल्या गेल्यात. मला अजून सहन नाही होत आहे. काय झालं? ऑफिसमध्ये कोणी काय बोललं का? म्हणून सांगत होते नका जाऊ ऑफिसला. फाईल्स हव्या होत्या ना तुम्हाला, तर सांगा ते कोणाला तरी. आणलं असतं ना कोणीतरी. तुला काय वाटतंय, हे लोक मला घरी फाईल्स आणून देणार आहेत? दिवसभर मला वाट बघायला लावली, फाईल्स दिल्या नाहीतच. माणूस म्हणून या लोकांचा माझ्यावरचा विश्वास उडाला हे कळल्यानंतर मी नोकरी सोडली. पण एक वकील म्हणून मी काय आहे हे सुद्धा हे विसरले. इतका विश्वास. काय तर म्हणे, माझ्यामुळे फर्मचं नुकसान होत आहे. लोकांचा फर्मवरचा विश्वास उडालाय. आनंदी, माझी प्रतिष्ठा, लोकांचा माझ्यावर असलेला विश्वास, या सगळ्या गोष्टी हिरावून गेलेल्या आहेत. कोण कुठली मुलगी माझ्यावर आरोप काय करते, लोकांचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कधीतरी सत्य समोर येईल आणि सगळं काही व्यवस्थित होईल या आशेवरती मी किती दिवस स्वतःला समजवत राहू. मला नाही सहन होत आता. ती योजना, ती आता स्वतः पोलीस केस करेल नाही करेल मला नाही माहिती, पण आता मी स्वतः तिच्यावर मानहानीचा दावा ठोकणार आहे. हो, मी स्वतः आता तिला कोर्टात खेचणार आहे. जोपर्यंत तिला जाणीव होत नाही की ती किती चुकीचं वागलेली आहे आणि तिच्या अशा वागण्यामुळे फक्त एकटा माणूस नाही तर त्याची संपूर्ण कारकीर्द, त्याचं संपूर्ण कुटुंब कसं उद्ध्वस्त होऊ शकतं या गोष्टीची तिला जाणीव होईपर्यंत आता मी लढणार आहे. मी नाही शांत बसणार आता. बस झालं. मी, माझं कुटुंब, माझी प्रतिष्ठा, लोकांचा माझ्यावरती असलेला विश्वास, सगळं काही माझ्यापासून हिरावून घेतलं गेलेलं आहे.
मला नाही सहन होत आता.